नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर अंधाऱ्या रात्री आता अर्जुन आणि सायलीच्या मागावरती जाणाऱ्या प्रियाला उल्लू बनवत अर्जुन आणि सायली यांनी आता साक्षीच्या विरोधामध्ये पुरावे गोळा केलेले असतात आणि त्याचबरोबर कोर्टामध्ये स्वतःची कातडी वाचवण्यासाठी इथे साक्षीने ऐन मोक्यावरती सगळा आळ आता प्रियावरती टाकलेला असतो। विलासचा खून मी नाही तर प्रियाने केलेला आहे असं साक्षीने सांगितल्यानंतर कोर्टामध्ये प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते आणि त्यामुळे इथे आता संपूर्ण आळ हा प्रियावरती आल्यामुळे सुभेदार कुटुंबसुद्धा हादरलेलं असतं। आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, सुभेदार घराण्यातली सून असूनसुद्धा अर्जुनने प्रियाला न वाचवता तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिलेली असते आणि तिची रवानगी जेलमध्ये केलेली असते। तर प्रेक्षकांनो, या गोष्टी आता कशा पद्धतीने घडत जातात आणि अर्जुन इथे कशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीला न्याय मिळवून देतो, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया। तर आपण बघितलं इथे आता प्रिया अश्विनबरोबर लग्न करून त्या घरामध्ये कशासाठी आलेली असते, तर तिला अर्जुन आणि सायलीवरती नजर ठेवायची असते। इथे आता महिपत आणि नागराज यांना दाखवून द्यायचं असतं की बघा, शेवटीला माझ्याशिवाय तुमचं अजिबात पान हलणार नाही आहे। तुम्ही मला म्हणत होता ना मी तुमच्यासाठी आता अजिबात कामाची उरलेली नाही आहे म्हणून, पण आता बघा माझ्याशिवाय तुमचं पानसुद्धा हलणार नाही आहे, कारण आता मी सुभेदारांच्या घरची सून आहे। त्याच्यामुळे अर्जुन आणि सायली यांच्यावरती मला नजर ठेवता येणार आहे। तेव्हा इथे नागराज आणि महिपतला जेव्हा कळतं की प्रियाने अश्विनबरोबर लग्न केले तेव्हा त्यांना एवढा धक्का बसत नाही। तेव्हा इथे महिपत म्हणत असतो की हे बघ, हे प्रिया, आता त्या घरामध्ये तू घुसली आहेस ना, तेव्हा आता एक काम करायचं, आता त्या अर्जुनवरती लक्ष ठेवायचं। तो आता माझ्या मुलीच्या विरोधामध्ये कुठले पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करतोय ना, हे लवकरात लवकर शोधायचं आणि आम्हाला सांगायचं, म्हणजे ते पुरावे आपल्याला नष्ट करता येतील। तेव्हा इथे आता प्रिया म्हणते, तुम्ही बघाच आता मी कसं त्या दोघांवरती लक्ष ठेवते। साक्षी 3 महिन्यासाठी जेलमध्ये पाठवली आहे ना, पण आता ती 3 महिनेसुद्धा जेलमध्ये राहणार नाही, लवकरात लवकर ती बाहेर पडेल आणि त्यासाठी मी तुमची मदत नक्की करणार आहे। महिपत म्हणतो की करावीच लागेल, आणि जर तू असं नाही केलंस ना तर तू त्या घरामध्ये सून म्हणून गेलीस पण तुला तिथे राहता येणार नाही, कारण मी स्वतः तिथे येईन। जर माझ्या मुलीला जर इथे अर्जुनने कायमचं जन्मठेपेसाठी त्या जेलमध्ये पाठवलं किंवा तिला फाशीची शिक्षा मिळवून दिली ना, तर मात्र मी तुला स्वस्तपणे जगू देणार नाही। मी तिथे येईन आणि संपूर्ण सुभेदारांना सांगेन की तुम्ही ज्या मुलीला तन्वी म्हणून इथे अश्विनबरोबर लग्न करून घरामध्ये घेऊन आलात ना, ती मुलगी मुळातच तुमची तन्वी नाही आहे, ती प्रिया मधुकरच आहे आणि ती एक आश्रमामध्ये वाढलेली मुलगी आहे आणि जिला तुम्ही इथे सून म्हणून स्वीकारत नाही, ती सायली, ती खरी तुमची तन्वी आहे। हे सत्य सांगायला मला वेळ लागणार नाही। माझ्या मुलीला जन्मठेपेची शिक्षा झाली तर मलासुद्धा जगायची इच्छा उरणार नाही, तुलासुद्धा चांगलंच माहिती आहे। तेव्हा मी सुद्धा कायमचा जेलात जाईन, नाहीतर स्वतःला संपवेन, पण त्याआधी तुझा पर्दा फास्ट करेन, त्या सुभेदारांना तुझं सत्य सांगेन आणि मगच मी स्वतःला संपवेन, कळलं का? तेव्हा प्रिया घाबरते आणि म्हणते, असं काही होणार नाही आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका, त्या अर्जुन आणि सायलीवरती मी नजर ठेवून आहेच। तर इथे प्रेक्षकांनो, आता अश्विन आणि प्रिया या दोघांचं लग्न झाल्यानंतर सायली आणि अर्जुन हे दोघेजणं खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेले असतात, कारण अर्जुनला माहिती आहे की त्याचा भाव अश्विन किती साधा भोळा आहे आणि इथे प्रिया ही खूपच जास्त चतुर आहे। तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, तुम्ही बघताय ना, अश्विनला दुसरी मुलगी चांगली मिळाली नसती का, पण त्याने तरीसुद्धा ह्या तन्वीबरोबर लग्न का केले तुम्हाला माहिती आहे का? तन्वीने त्याला इमोशनल ब्लॅकमेल केलं असेल म्हणून तर त्याने लग्न केले ना। तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे ना, ती लग्न करून या घरामध्ये माझं कुटुंब उद्ध्वस्त करण्यासाठी आले आणि खास करून तुमच्यावरती नजर ठेवायला आले, मला सगळं काही माहिती आहे। प्रियाला मी लहानपणापासून ओळखते। अहो, तुम्ही 3 महिन्यासाठी साक्षीला जेलमध्ये पाठवलं ना, तो महिपत प्रियावरती चिडला असेल आणि त्याने तिला काहीतरी धमकी नक्कीच दिली असेल, म्हणून तर ती या घरामध्ये अश्विन भाऊजींबरोबर लग्न करून आली। कारण आता साक्षी जेलमध्ये गेली आहे तेव्हा महिपत म्हणाला असेल की माझी मुलगी जेलमध्ये गेली आहे ना, तुझं कारस्थान आता उघडं करायला मला वेळ लागणार नाही। त्यामुळे इथे प्रिया आता स्वतःची कातडी वाचवण्यासाठी इथे अश्विन भाऊजींबरोबर लग्न करून या घरामध्ये आली आहे आपल्यावरती नजर ठेवायला।
तेव्हा आता आपल्याला प्रियाच्या 10 पावलं पुढचा विचार करावा लागणार आहे. आपल्याला जे काही करायचं असेल ना ते तिच्यापासून आपल्याला लपून करावं लागणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, बरोबर बोलताय तुम्ही. आणि सायली म्हणते, अश्विन भाऊजींची तुम्ही काळजी करू नका. मी घरामध्ये असताना त्या प्रियाला मी कुणाच्याही आयुष्याशी खेळू देणार नाही आहे. आणि अश्विन भाऊजी तर माझे भाऊ आहेत. त्यांना मी तिच्यापासून नक्कीच वाचवेन, असं सायली म्हणते. त्याचबरोबर इथे आता मधुभाऊ सायलीला म्हणत असतात की साऊबाळा, अगं या प्रियाने, मी तिला एवढं लहानाचं मोठं केलं तरीसुद्धा तिने मला खोट्या गुन्ह्याखाली अडकवलं. 2 वर्ष मी विनाकारण जेलमध्ये राहून ही शिक्षा भोगलेली आहे, फक्त तिने एक खोटी साक्ष दिली म्हणून. तिने मला आधी धडा शिकवला, माझ्या चांगुलपणाचा तिने गैरफायदा घेतला आणि शेवटीला मला तिने फसवलं. खोट्या केसमध्ये मला पोलीस स्टेशनमध्ये आणि जेलमध्ये सडवलं. आणि आता या घरामध्ये ती मुद्दामून आली आहे. मला माहिती आहे ना, ती तुला त्रास देण्यासाठी आली आहे. आधी तिने माझा काटा काढला आणि आता तुला ती सुखासुखी जगू देणार नाही आहे, कारण तू तिचं लग्न मोडलंस ना. अर्जुन आणि सायली या दोघांनी सगळ्यांचा विरोध पत्करून जे काही लग्न केलेलं असतं, त्यामुळे इथे सगळेजण त्यांचा राग करतच असतात. पण इथे मधुभाऊंनासुद्धा माहिती असतं की प्रिया ही मनामध्ये गाठी बांधून ठेवते. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात की तुला या कारणाने त्या कारणाने तुला त्रास देण्याचा ती प्रयत्न करेल, तेव्हा तू तिच्यापासून सावध राहा. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ तुम्ही अजिबात काळजी करू नका. अहो तुम्ही आहात ना माझ्याबरोबर, तुमचा आशीर्वाद माझ्याबरोबर आहे. ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला आश्रमामध्ये मी नव्हते. त्यावेळेला ती प्रिया तिथे होती. काय झालं ते मला माहितीसुद्धा नव्हतं, म्हणून मला काही करता आलं नाही. पण आता मी माझे डोळे आणि कान सतत त्या प्रियावरती ठेवणार आहे. तिने जरी काही करण्याचा प्रयत्न केला ना तरीसुद्धा मी तिला चांगला धडा शिकवेन. तिने मला किंवा माझ्या नवऱ्याला, तुम्हाला आणि माझ्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर ही साधीभोळी सायली इथे रणरागिणी व्हायला तिला वेळ लागणार नाही, असं ती म्हणते. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो सायलीला बरोबर कळलेलं असतं की प्रियाने जर पुन्हा असं काही करण्याचा प्रयत्न केला तर तिला कशा पद्धतीने धडा शिकवायचा आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता अर्जुन आणि सायली या दोघांनी आपली एक टीम तयार केलेली असते आणि त्यामुळे ते दोघेजण विचार करतात की साक्षीला 3 महिन्यासाठी तर जेलमध्ये पाठवलं आहे, पण तिला आता जन्मठेपेसाठी पाठवायचं आहे आणि मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करायचं आहे. त्यामुळे इथे प्रिया ही आता सुभेदारांच्या घरामध्ये राहत असते. महिपतने आणि नागराजने सांगितल्याप्रमाणे अर्जुन आणि सायलीवरती ती नजर ठेवत असते. तेव्हा इथे आता सायली मधुभाऊंना सांगत असते, मधुभाऊ तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही लवकरात लवकर निर्दोष सिद्ध होणार आहात. यांच्या हाती नवीन पुरावे लागलेले आहेत. तर प्रेक्षकांनो, ज्या बुटीकमधून साक्षी कपडे खरेदी करत असते त्या बुटीकमध्ये ती सारखी जात असते आणि त्याचं कार्ड इथे आश्रमामध्ये पडलेलं असतं. त्यामुळे आता साक्षीचं त्या बुटीकबरोबर कनेक्शन आहे आणि तीच त्या बुटीकमध्ये जात असते आणि ते कार्ड तिचंच आहे जे आश्रमामध्ये पडलेलं होतं. याचं कनेक्शन आता अर्जुन जोडणार असतो आणि ते कोर्टामध्ये सादर करणार असतो. त्यामुळे आता ज्या वेळेला अर्जुनने त्या बुटीकमधून एक स्कार्फ खरेदी केलेला असतो तेव्हा त्याचं बिल दिलेलं असतं आणि ते बिल दिलेलं असतं त्याच्यावरती आता सगळं नाव वगैरे लिहून दिलेलं असतं. त्यामुळे अर्जुनच्या लक्षात एक गोष्ट येते की बिल दिल्यानंतर त्यांच्यामध्ये कार्बन कॉपीसुद्धा त्यांच्याकडे रेकॉर्डला असेलच ना. तेव्हा जेव्हा साक्षी तिथे वरचेवर काही खरेदी करायला जात असेल तेव्हा तिथे कार्बन कॉपीसुद्धा तिच्या नावाने राहिल्या असतील. त्या जर आपण मिळवल्या तर वरचेवर साक्षी त्या बुटीकमध्ये जाते आणि ते कार्ड तिच्याकडूनच तिच्या पर्समधून आश्रमामध्ये पडलं होतं ज्या वेळेला विलासचा खून झाला, ह्याचं कनेक्शन आपण जोडू शकतो. त्यामुळे इथे अर्जुन आणि सायली आता विचार करतात की आपण रात्रीच्या वेळी तिथे जाऊया. तेव्हा इथे सायली मधुभाऊंजवळ बोलत असते की मधुभाऊ काळजी करू नका, यांच्या हाती आता काही नवीन पुरावे लागलेत, त्याच्यावरती हे काम करतायत. तुम्ही लवकरच निर्दोष सिद्ध व्हाल. आणि ती साक्षी असं म्हणाल्यानंतर इथे प्रिया चोरून त्यांचं बोलणं ऐकत असते आणि जेव्हा इथे सायली बोलत असते प्रियाच्या हातातून तिचा मोबाईल खाली पडतो. तेव्हा इथे सायलीला कळतं की कुणीतरी आहे जे आमचं बोलणं चोरून ऐकतंय आणि या घरामध्ये तर चोरून ऐकण्याची सवय कुणाचीच नाही आहे. फक्त एक व्यक्ती आहे जी चोरून ऐकू शकते आणि ती म्हणजे प्रिया. प्रियाला ती पहिल्यापासूनच सवय आहे लोकांची गोष्ट चोरून ऐकायची. त्यामुळे इथे सायली आता बाहेर येते आणि मधुभाऊंना मुद्दामूनच म्हणत असते की मधुभाऊ, एक गोष्ट लक्षात ठेवा,
तुमच्या विरोधामध्ये आता जर कुणी पुन्हा काही प्लॅन केले ना तर गाठ माझ्याशी आहे आणि मी तुमच्याजवळ जे काही बोलते ते माझं बोलणं ऐकून जर महिपतला कुणी सांगण्याचा प्रयत्न केला आणि महिपतला जर काही गोष्टी कळल्या तर त्या व्यक्तीला घरातून बाहेर काढायला सुद्धा मला वेळ लागणार नाही, असं इकडे सायली आता मुद्दामूनच म्हणते. कारण तिला माहिती असतं तिथे आता प्रिया लपून बसलेली आहे दाराच्या मागे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता सायली मधुभावना खुणावत असते की प्रिया तिथे उभी आहे आणि ती आता पुढचं काही बोलत नाही आणि सरळ ती आता तिथून निघून जाते. तेव्हा इथे प्रियाला आता कळलेलं असतं की अर्जुनच्या हाती काहीतरी पुरावे लागलेले आहेत, पण नक्की ते पुरावे काय आहेत हे तिला आता शोधून काढायचं असतं. तर इथे ज्या वेळेला अर्जुन आणि सायली दोघेजण त्या बुटीकमध्ये जाऊन त्यांना आता कार्बन कॉपी मिळतायत का हे शोधणार असतात. तेव्हा प्रेक्षकांनो ज्या वेळेला अर्जुन आणि सायली रात्रीच्या वेळी अंधारातून त्या बुटीकमध्ये जाणार असतात, कारण दिवसा कुणी ना कुणीतरी तिथे असतंच आणि त्यामुळे त्यांना ते रजिस्टर काही मिळत नसतं. तेव्हा इथे अर्जुन आणि सायली दोघेजणं जातात. ते कार्बन कॉपीजसुद्धा त्यांच्या हाती लागतात. त्यातील आता काही कार्बन कॉपीजचे त्याने आपल्या मोबाईलमध्ये फोटोज काढून ठेवलेले असतात आणि बाकी रजिस्टर त्याने त्याच ठिकाणी आता ठेवून घेतलेलं असतं. तेव्हा इथे प्रिया त्यांच्या मागावरती गेलेली असते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की आता ह्या वेळेला इथे कोण आलं असेल. तेव्हा अर्जुन आणि सायली दोघेजणं अंधारामध्ये लपून बसतात. तिथे लपून बसल्यानंतर प्रिया तिथे आलेली असते आणि प्रिया म्हणते की अर्जुन आणि सायली इथे तर आले नसतील ना, त्यांना इथे साक्षीच्या विरोधामध्ये नक्कीच काही ना काहीतरी पुरावा मिळू शकतो. तेव्हा इथे अर्जुन आणि सायली पूर्णपणे समजून जातात की इथे अजूनही प्रियाचे कनेक्शन महिपत आणि साक्षीबरोबर आहेत, म्हणून तर ती आपला पाठलाग करत इथपर्यंत आलेली आहे. तेव्हा आता कार्बन कॉपी ज्या असतात त्याचे फोटोज मिळाल्यानंतर अर्जुन सायली आता प्रिया जेव्हा आजूबाजूला काही गोष्टी शोधत असते त्यावेळेला ते दोघेजण अंधारातून पळून जातात आणि प्रियाला ते कळतसुद्धा नाही. प्रिया आता तिथे अर्जुन सायली कुठे आहेत म्हणून त्यांना शोधत बसत असते, पण त्यांनी आता सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवून त्या ठिकाणाहून ते दोघेजण निघून गेलेले असतात. तिथून निघून गेल्यानंतर ते एका ठिकाणी जाऊन आता लपून बसतात आणि इथे प्रियाचं कारस्थान बघत असतात. तेव्हा प्रिया येते आणि महिपतला फोन करते आणि म्हणते की इथे तर कुणीच नाही आहे. तेव्हा महिपत म्हणतो की नक्की ना, नाहीतर ते सारखे त्या बुटीकमध्ये जात आहेत, मला असं कळलं आहे. तेव्हा इथे प्रिया म्हणते नाही, पण आता इथे कुणीही नाही आहे. रात्रीच्या वेळी तिला आता त्यांच्या मागावरती पाठवलेलं असतं आणि प्रिया तिथून निघून जाते. तेव्हा अर्जुन आणि सायली हे दोघेजणं समजून जातात की प्रिया आपल्यावरती लक्ष ठेवून आहे. तेव्हा आपल्याला आता जे काही करायचं आहे ना ते तिला गाफील ठेवून करायचं आहे. म्हणजे आपल्याला जे काही बोलायचं असेल, जे काही पुरावे मिळतील, आपण घरामध्ये काही डिस्कस करायचं नाही आणि जरी महत्त्वाची गोष्ट आपल्या दोघांना एकमेकांना सांगायची असेल तर आपण एकमेकांना मेसेज करायचं आणि ते सुद्धा प्रिया आजूबाजूला नसताना. तेव्हा इथे आता खूप गोष्टींची इथे आपल्याला आता लक्ष देऊन खात्री करूनच मग आपल्याला बोलावं लागणार आहे, हे आता अर्जुनने सायलीला समजावून सांगितलेलं असतं. तेव्हा सायली आता मधुभाऊंनासुद्धा सांगते आपल्याला जे काही महत्त्वाचं बोलायचं असेल ना ते इथून बाहेर, घरामध्ये नाही, कारण प्रियाचं लक्ष हे आपल्यावरतीच असणार आहे. तेव्हा इथे आता कोर्टाची तारीख अर्जुनने मिळवलेली असते. तेव्हा प्रिया घाबरलेली असते. ज्या वेळेला महिपतला नोटीस जाते तेव्हा तो प्रियाला फोन करतो आणि म्हणतो या अर्जुन सुभेदारने कोर्टाची तारीख का मिळवली आहे, म्हणजे त्याला काही ना काहीतरी पुरावे नक्कीच मिळाले असतील, म्हणून तर त्याने कोर्टाची तारीख घेतली आहे ना. हे बघ प्रिया, जर माझ्या मुलीला शिक्षा झाली ना तर मी तुला सोडणार नाही आहे. तेव्हा इथे आता प्रिया घाबरलेली असते. ती म्हणते की मी तर यांच्यावरती बारीक लक्ष ठेवून होते, मग अर्जुनने कोर्टाची तारीख का घेतली आहे, त्याला काही मिळालं असेल का साक्षीच्या विरोधात. आणि जेव्हा इथे प्रेक्षकांनो कोर्टाची तारीख असते तेव्हा इथे आता अर्जुन कोर्टामध्ये ते पुरावे सादर करतो. अर्जुन म्हणतो की हे बघा, हे आहे ते कार्ड, म्हणजे त्या बुटीकचं, या बुटीकचं कार्ड आता आश्रमामध्ये पडलं होतं आणि हे कार्ड 1.5-2 वर्ष जुनंच आहे. तेव्हा इथे अर्जुन आता जज साहेबांना म्हणत असतो की जज साहेब, आश्रमामध्ये तर या बुटीकमधून कुणीही कपडे खरेदी केले नसतील, कारण ते लोक खरेदी करूच शकत नाही. आणि त्यानंतर इथे ज्या वेळेला साक्षी विलासचा खून झाला त्यावेळेला इथे आली होती आणि तिने आपल्या पर्समधून जेव्हा पिस्तूल काढलं होतं तेव्हाच हे कार्ड इथे पडलं असेल, कारण ते बरोबर दारामध्येच पडलेलं असतं. त्यामुळे इथे आता अर्जुन हे सिद्ध करण्यासाठी त्याने जे काही कार्बन कॉपीजचे फोटोज काढलेले असतात त्याच्या प्रिंटआउट त्याने काढलेल्या असतात आणि त्यासुद्धा त्याने इथे कोर्टामध्ये सादर केलेल्या असतात की वरचे वर इथे खरेदी करण्यासाठी याच बुटीकमध्ये साक्षी शिकरे जात असते आणि तिच्याकडे ते कार्डसुद्धा आहेत आणि त्यातलंच हे कार्ड तिथे पडलं होतं, हे अर्जुन आता सादर करतो.
तेव्हा इथे साक्षी खूपच जास्त घाबरते. आता त्या कार्डचं आणि माझं कनेक्शन जोडलं जात आहे आणि आता मला नक्कीच शिक्षा होणार असं तिला वाटतं. तेव्हा इथे आता महिपतने साक्षीला आधीच एक प्लॅन सांगितलेला असतो. महिपत म्हणतो की ज्या वेळेला अर्जुनकडे काहीतरी ठोस पुरावे असतील आणि तो सादर करेल ना, तेव्हा सगळं आळ आहे ना त्या प्रियावरती टाकून मोकळं व्हायचं. आता स्वतःवरती काहीही घ्यायचं नाही. तेव्हा इथे साक्षी तेच करते. महिपतने सांगितल्याप्रमाणे जेव्हा तिला वाटतं की आता मी ह्या प्रकरणामध्ये अडकणार आहे, अर्जुनला तसे ठोस पुरावे मिळालेले आहेत, तेव्हा इथे साक्षी म्हणते की मी आज खरं खरं सांगते, मी विलासचा खून केलेलाच नाही आहे, तर विलासचा खून केलेला आहे प्रियाने. तेव्हा इथे प्रिया हादरते म्हणते, अगं हे साक्षी, काय बोलतेस तू हे? तेव्हा इथे आता साक्षी म्हणत असते, मी जे काही बोलते ते सगळं खरं बोलते प्रिया. अगं तूच तर विलासचा खून केला होतास ना. तेव्हा इथे आता साक्षी म्हणते की आत्तापर्यंत मी सत्य तुम्हाला सांगितलं नाही, पण या प्रियाने मलाच या प्रकरणामध्ये अडकवलं ना, कारण ते पिस्तूल फक्त माझं होतं म्हणून तिने सगळा आळ माझ्यावरती टाकला. पण इथे आता साक्षी म्हणत असते की तुम्ही बघितलंत ना, म्हणजे ज्या वेळेला प्रियाच्या पोटात दुखत होतं त्यावेळेला ती आश्रमातून कुणालाही आपल्याबरोबर घेऊन गेली नाही. ती बरोबर विलास काकांनाच का घेऊन गेली? कारण ती विलासला घेऊन गेली कारण विलासकडे जो पैसा होता ना, तो प्रियाला हवा होता. कारण आता आश्रमामध्ये विलासला नेणारी व्यक्तीसुद्धा प्रियाच होती. तिने विलासचा हवा तेवढा पैसा बघितला आणि त्यानंतर त्या पैशांसाठी ती विलासला आश्रमामध्ये घेऊन गेली आणि त्यानंतरला तिला तो पैसा हवा होता म्हणून तिने सिनेमा बघायला गेल्यानंतर पोटात दुखतंय असं नाटक करून ती त्याला घरीसुद्धा घेऊन गेली. आणि त्या ठिकाणी मी गेले होते फक्त मधुभाऊंना भेटायला, पण नंतर मला कळलं की मधुभाऊ तिथे नाही आहेत म्हणून. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता साक्षीने पूर्णपणे बाजी ही पलटलेली असते. सगळा आळ तिने इथे प्रियावरती ढकललेला असतो आणि इथे साक्षी म्हणते की ज्या वेळेला इथे विलासने आता तिला पैसे द्यायला नकार दिला त्यावेळेला तिने पिस्तूल घेतलं आणि विलासचा खून केला. कारण विलास तिला आपले पैसे देत नव्हता आणि ह्या प्रियाला पैसे हवे होते म्हणून तर तिने विलासचा खून केला. आणि ज्या वेळेला तिच्या हाताचे फिंगरप्रिंट्स त्याच्यावरती उमटले तेव्हा मधुभाऊ तितक्यात तिथे आले होते आणि मधुभाऊने हे सगळं प्रकरण बघितलेलं असतं आणि म्हणूनच इथे आता प्रिया मधुभाऊंच्या डोक्यातसुद्धा एक वजनदार वस्तू मारते आणि त्यांना बेशुद्ध करते आणि स्वतःच्या हाताचे फिंगरप्रिंट्स पुसून ती मधुभाऊंच्या हातामध्ये पिस्तूल देते. हे सगळं आता इथे आता साक्षीने सांगितलेलं असतं. त्यामुळे संपूर्ण सुभेदारसुद्धा आता हादरलेले असतात. प्रिया म्हणते हे खोटं आहे, हे सगळं खोटं आहे. खरोखर खून तर साक्षीनेच केलेला आहे. मी तर तिला आत्तापर्यंत वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण तिने आता सगळा आळ माझ्यावरती टाकलाय. खरोखर विलासचा खून हा साक्षी शिकरेनेच केलाय, मधुभाऊंनी नाही. मधुभाऊंच्या विरोधात मी खोटी साक्ष दिली होती असं आता प्रिया म्हणते. तेव्हा इथे आता दोघी एकमेकींवरती आळ घेत असतात. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की जज साहेब बघितलंत ना, म्हणजे तुम्ही जर हे शॉपिंग कार्ड बघत असाल तर ते त्या बुटीकचं आहे जिथे साक्षी वरचेवर जाते. ते तिथे पडलं होतं म्हणजे विलासचा जेव्हा खून झाला तेव्हा साक्षी त्या ठिकाणी होती हे सिद्ध होतं. आणि त्याचबरोबर इथे साक्षी शिकरे आता म्हणते की प्रियाने विलासचा खून केला आणि त्याच्यावरती पिस्तूलवरचे तिचे फिंगरप्रिंट्स होते ते पुसून तिने मधुभाऊंचे फिंगरप्रिंट्स त्याच्यावरती उमटवलेले आहेत. याचा अर्थ या दोघींनी मिळून विलासचा खून केला आहे आणि मधुभाऊने या प्रकरणामध्ये अडकवलेला आहे. मधुभाऊ तर निर्दोष आहेत, त्यांचा या सगळ्याशी काही संबंधच नाही आहे. त्यांनी तर उलट इथे विलासचा खून करत असताना या दोघींना बघितलं होतं आणि म्हणूनच त्यांनी या दोघींचं नाव आता पोलिसांना सांगण्याआधी इथे प्रियाने मधुभाऊंच्या डोक्यात ती वस्तू मारली होती. ते फ्लॉवर पॉट मारलं होतं आणि मधुभाऊंना बेशुद्ध केलं होतं. तेव्हा अर्जुनने आता इथे फक्त एक पुरावा सादर केलेला असतो आणि इथे साक्षीने घाबरून प्रियाचं नाव घेतलेलं असतं. त्यानंतर प्रियाने स्वतःला वाचवण्यासाठी साक्षीचं नाव घेतलेलं असतं आणि त्यामुळे इथे अर्जुनने आता मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केलेलं असतं. आणि त्याचबरोबर इथे अर्जुन आता जज साहेबांना म्हणतो की इथे मला असं वाटतं की विलासचा खून या दोघींनी मिळून केला आहे आणि दोघीही एकमेकींचा गुन्हा वाचवण्याचा प्रयत्न करत होते. पण शिक्षेस आता दोघीही पात्र ठरतात कारण दोघींनीही गुन्हा केलेला आहे. तर इथे मधुभाऊंच्या विरोधामध्ये खोटी साक्ष दिल्यामुळे आणि इथे विलासचा खून केला आहे. आता या प्रकरणामध्ये प्रियाचं सुद्धा नाव आलेलं असतं कारण स्वतः साक्षीनेच तिचं नाव घेतलेलं असतं. त्यामुळे इथे सुभेदारांची सून होऊनसुद्धा अर्जुन तिला काही माफ करत नाही. इथे आता मधुभाऊंना खोट्या केसमध्ये अडकवल्यामुळे आणि इथे विलासचा खून केला आहे या प्रकरणामध्ये तिचं नाव आल्यामुळे आता सुभेदारांची सून होऊनसुद्धा अर्जुन तिला माफ न करता
तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देतो आणि त्याचबरोबर इथे साक्षीनेच विलासचा खून केला हे प्रियाने सांगितल्यानंतर इथे साक्षीला सुद्धा आता जन्मठेपेची शिक्षा ही सुनावली जाते। तर इथे एकाच वेळी अर्जुनने एक पुरावा सादर करत मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केलेलं असतं आणि साक्षी आणि प्रिया या दोघींना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिलेली असते। आणि त्याचबरोबर इथे महिपतला सुद्धा अर्जुनने चांगला धडा शिकवलेला असतो।